या ठिकाणी समोर येते। शिवसेना ठाकरे उद्धव ठाकरे हे आता शिवसेना भवनामध्ये रवाना झालेले आहेत। महाविकास आघाडीच्या विजयानंतर ठाकरे गटाने जल्लोष केलेला आहे आणि याच ठिकाणी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सुद्धा पोहोचलेले आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांना अभिवादन ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। आताची ही महत्त्वाची थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनावर पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे ते नेमकं काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। सध्याची ही महत्त्वाची ताजी दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनाकडे पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। त्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे बोलतील, त्यांना ते संबोधित करणार आहेत। त्यामुळे या सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनाकडे रवाना झालेले आहेत। अगदी काहीच क्षणामध्ये ते त्या ठिकाणी पोहोचतील। मात्र त्याआधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे जल्लोष केलेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेना भवनाच्या इथे जमलेले आहेत आणि तिथे ते जल्लोष करतायत। एकूणच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये यंदा मोठं यश मिळालेलं आहे। पक्षांची फूट पडून सुद्धा या ठिकाणी ठाकरेंना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे इथे येतात आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत। ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे आता शिवसेना भवनाकडे रवाना झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांशी ते आता संवाद साधणार आहेत। एकूणच विधानसभेमध्ये काय होईल याचं हे चित्र यामुळे स्पष्ट असल्याचं दिसतं आहे आणि त्यावरूनच आता उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 28 जागा जवळपास मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला आणि त्यामुळेच हे मोठं यश महाविकास आघाडीचं आहे। मात्र महायुतीला हा मोठा धक्का आहे। शिवसेनेमध्ये फूट पडली। शिंदे गट हे आमदार घेऊन त्यांनी एक पक्षफुटीमुळे हा मोठा धक्का बसेल कुठेतरी ठाकरेंना असं वाटत होतं। मात्र हे सगळं न होता चित्र काहीसं वेगळं दिसलं। ठाकरेंना मोठी सहानुभूती मिळाली असंही बोललं जात होतं आणि यानंतर ठाकरे गटानं चांगली कामगिरी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये। त्याच पार्श्वभूमीवर आता ते शिवसेना भवनाकडे रवाना झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जो जल्लोष केलेला आहे, कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। खरं म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंना मोठं यश मिळालेलं आहे। मुंबईमधल्या बहुतांश जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। संजय दिना पाटील असतील किंवा इतर उमेदवार असतील, महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते मुंबईमध्ये विजयी झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे जनतेशी आणि त्यांच्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत, त्यांना संबोधित करणार आहेत। महाविकास आघाडीचं हे मोठं यश आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची रणनीती खरं तर फळाला आली असं आपण म्हणू शकतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची दृश्य सध्याची साम टीव्हीवर शिवसेना भवनाच्या बाहेरची मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी येतील। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा असणार आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे